नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच देत आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी ना भोगी असते आणि भोगीला ना भोगीची भाजी बनवली जाते. तीच भाजी कशी बनवायची ते आज आपण इथं पाहणार आहोत. त्या भाजीसाठी सगळ्या सिजनेबलच भाज्या वापरल्या जातात, म्हणजे जे आपल्या रानात पिकतं त्याचीच भाजी एकत्र करून मिसळून अशी बनवली जाते. तर इथं घेतला आहे मी वाटाणा, पावटा, नंतर सोल्याच्या शेंगा, शेवग्याची शेंग, गाजर, वांग, नंतर इथं हरभरा ओला नव्हता म्हणून मी भिजवलेला हरभरा घेतलाय. पालेभाज्यामध्ये म्हणाल तर ना मी इथं फक्त पालकच घेतला आहे. तुम्ही मेथी, कांद्याची पात आणि ना चाकवताची भाजी सुद्धा घेऊ शकता. आता इथं मी मसाल्यासाठी खोबरं घेतलं आहे, तीळ घेतला आहे, कारळे घेतला आहे, आलं, लसूण आणि हे भिजवलेले शेंगदाणे आणि कांदा, कढीपत्ता एवढं असं घेतलं आहे. हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं, म्हणजे ना भाजीला फोडणीला टाकाय किंवा भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही. एक भांडं घेतलं, त्याच्यात पाणी घेतलं आणि ह्या सगळं ना त्या भाज्या त्यात ठेवून द्यायच्या, म्हणजे भाज्या अशा व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या. एकत्र करून ह्या भाज्या ठेवून द्यायच्या. आता आपल्याला ना वांगं लागल तेव्हाच चिरायचं आहे. आता मला इथं भाजी लगेच फोडणीला टाकायची होती म्हणून मी वांगं लगेच असं कापून घेतलं. भाज्या लवकर काळ्या पडू नये म्हणून किंवा वांग काळं नाही लवकर पडू नये म्हणून ह्याच्यात थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. पालेभाज्यामध्ये मी फक्त इथं पालकच वापरला आहे. पालक कट करून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा. कढई गॅसवर ठेवून द्यायची. गरम झाले की त्याच्यात थोडेसे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे भाजले की एका ताटात काढून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर त्याच्यात लगेच कारळे टाकायचे. कारळे लगेच भाजले जातात. तडतड उडले की समजायचे एकदम छान असे भाजले. ते सुद्धा लगेच एका त्याच ताटात काढून घ्यायचे. तीळ सुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि त्याच ताटात काढून घ्यायचे. आता कारळे, तीळ आणि शेंगदाणे हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. थंड होते तोपर्यंत कढईत आपल्याला तेल थोडंसं एकदम टाकायचं आहे आणि ह्या सगळ्यांना कढईत भाज्या टाकून घ्यायच्या आणि ना मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे 4 ते 5 मिनिट अशा थोडंसं तेलावर अशा भाजून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला. ह्या खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर. आणि ना कराड साईडला ह्या भाजीला भोगीचीच भाजी म्हणतात आणि ही भाजी रस्सा भाजीमध्येच बनवतात, सुकी भाजी नाहीत बनवत. चांगल्या भाज्या भाजून घेतल्या आणि एका ताटात काढून घेतल्या. आता ह्याचं सुद्धा आपल्याला कूट तयार करून घ्यायचं आहे. ह्याचं कूट तयार करून घेतलं की आलं, लसूण आणि खोबरं ह्याचं सुद्धा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता ह्या भाजीमध्ये मी अजिबात टोमॅटो वापरणार नाही. एकदम पारंपरिक पद्धतीनेच ही भाजी बनवली आहे. भाज्या थोड्याशा इकडं तिकडं झाल्या असतील, म्हणजे कमी जास्त पालेभाज्या झाल्या असतील तर माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्याच मी इथं वापरल्या आहेत. कढई घेतली, कढईत तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे. चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला एकदम छान लाल रंगावर असा भाजून घ्यायचा आहे. नंतर लसूण खोबरं त्यात टाकून घ्यायचं, चांगला असा मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. चांगलं मिक्स करून घेतलं की त्याच्यात जे आपण कूट तयार करून घेतलं आहे कारळं, तीळ आणि शेंगदाण्याचं, ते थोडंसं 2 चमचे टाकून घ्यायचं. धने पावडर टाकली आहे, ते सुद्धा चांगलं असं मिक्स करून घेतली. आणि ह्याच्यात फक्त जे आमचा घरगुती मसाला असतो, म्हणजे काळा मसाला, तो इथं मी वापरला आहे आणि थोडासा गरम मसाला, ते टाकल्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यामुळे काय होतं ना, मसाला खाली लागत नाही किंवा जळत नाही आणि मसाल्याची टेस्ट एकदम छान अशी उतरली जाते. तर्रीसुद्धा एकदम छान सुटते. तुम्ही आता बघू शकता इथं एकदम छान असं तेल सुटलं की ह्याच्यात आपल्याला सगळ्या अशा भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. भाज्या टाकल्यानंतर शेंगदाणे सुद्धा टाकून घ्यायचे. पाण्यासकटच मी शेंगदाणे टाकले आहेत आणि मस्त असं चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. आता लगोलगच आपल्याला हे हलवून झालं की ह्याच्यात लगेच पालक टाकून घ्यायचं आहे. पालक टाकल्यानंतर परत एकदा असं व्यवस्थित हलवून घेऊन 5 ते 7 मिनिट ना असंच झाकून ठेवायचं, म्हणजे एकदम छान अशा भाज्या वापरल्या जातात. एक वाफ येईपर्यंत पाणी गरम करायला दुसऱ्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे. ह्या भाजीत तुम्ही गरमच पाणी वापरा, खूप छान भाजी होते आणि लगेच शिजते पण तर्रीसुद्धा खूप छान येते. कोणत्याच भाज्या डांडरल्या जात नाहीत. आता मी इथं माझ्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकून घेतलं गरम आणि 2 चमचे परत ते जे कूट बनवलं होतं आपण ते टाकून घेतलं आहे. मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आता एवढंच काय ते भाजीत टाकायचं आहे, बाकीचं काहीसुद्धा एक्स्ट्रा ह्या भाजीत टाकायची गरज पडत नाही. खूप छान ही भाजी लागते. आमच्याकडे ह्या भाजीला भोगीचीच भाजी म्हणतात आणि रस्सा भाजीच बनवतात आमच्या इकडं.
आता हे झाकण ठेवून द्यायचं. 10 ते 12 मिनिटात एकदम छान अशी भाजी तयार होते. चवीला म्हणाल तर खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर, तीळ लावून बाजरीच्या भाकरी जी आपण करतो ना त्याच्याबरोबर ना चुरून खायला खूप छान ही भाजी लागते. तर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला आणि ही भोगीची भाजी कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.